मंडळी, बिहारच्या राजकारणात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली जाते। याच्याच पडसाद महाराष्ट्रात उमटत असून मुंबईतून राजकीय वादळी वातावरणाची बातमी समोर आली आहे, जिथे 73 वर्षीय काँग्रेस नेते प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी परिधान केलेला मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यावर डोंबिवलीत राजकीय खळबळ उडाली आहे। या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आणि त्यांनी पगारे यांना साडी नेसण्यास भाग पाडलं। भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी स्पष्ट केलं की पंतप्रधानांचा अनादर करणारे पोस्ट अस्वीकार्य आहेत आणि जर असे प्रयत्न पुन्हा झाले तर तीव्र प्रतिक्रिया दिली जाईल। दुसरीकडे काँग्रेस पक्षाने भाजपच्या या प्रतिसादावर तीव्र टीका केली। कल्याण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन पोटे म्हणाले की पगारे हे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना अपमानित करण्याऐवजी पोलीस तक्रार दाखल केली पाहिजे होती। त्यांनी या घटनेला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला मानलं आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली। या घटनेतून स्पष्ट होतं की मुंबईतील राजकारण किती संवेदनशील आहे। सोशल मीडियावर पोस्ट कशा प्रकारे राजकीय वाद आणि प्रतिकाराला चालना देऊ शकतात आणि पक्षांमधील संतुलन राखण्यासाठी काय महत्त्वाचं आहे याची सविस्तर माहिती मिळते। तुम्हाला काय वाटतं, भाजपचं हे पाऊल योग्य होतं का? कमेंट मधून नक्की कळवा। आणि पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आता सबस्क्राइब करा, कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।